चांगली दिसते ना खरं. हॅलो हॅलो गाईज, गाईज, वेलकम वेलकम टू टू आवर आवर चॅनल. चॅनल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज टू डू सबस्क्राईब. सबस्क्राईब. आज आम्हाला उज्जैनवरनं येऊन जवळपास 5-6 दिवस झालेत. हो आमचे 2 व्लॉग लाईव्ह गेले पण आहेत हो. आमच्या चॅनलवर. जर तुम्ही बघितले नसेल तर ते जाऊन नक्की बघा. आणि आता त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी एक सम अप व्लॉग बनवणार आहे, ज्याच्यामध्ये हो. आम्ही प्रॉपर सगळं बजेट वगैरे सगळं सांगणार आहेत इन डिटेलमध्ये. पूर्ण राईडचं बजेट किती गेलंय ते पूर्ण पूर्ण सांगणार आहे आम्ही. कुठे राहिलो आम्ही, काय जेवलो आम्ही, सर्व सर्व इन डिटेल मध्ये सांगणार आहे. किती काय लागलं. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी तुम्हाला आमची किती टोटल अमाउंट झाली ते पण सांगेन आणि तुम्ही किती कमी करू शकता, किती अजून कमी करू शकता, आम्ही कुठे कुठे जास्त घालवले ते पण सांगेन. ठीक आहे, आपण आता सुरू सुरू करूया. करूया. मी इकडे सगळं नोटबुकवर माझ्या लिहून ठेवलंय की काही मी विसरायला नको म्हणून. तर तेच रेफर करून आम्ही तुम्हाला सांगू. जर तुम्हाला वाटेल मध्ये मध्ये आम्ही खाली बघतोय तर ते त्याच्यासाठी बघत असू. तर पहिलं आहे की जर तुम्हाला फक्त उज्जैन करायचे तर किती दिवस सफिशियंट आहे? तू सुरू कर. जर तुम्हाला फक्त उज्जैनची राईड करायची असेल, बाईक राईड, तर तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती तास गाडी चालवू शकतात. हम्म. मी तर मी तर सकाळी निघालेलो. सकाळी पहाटे मी 5-5:30 ला निघालेलो. तरी 6 आणि वाजलेले आपल्याला हा निघायला. ऑलमोस्ट ऑलमोस्ट पेट्रोल वगैरे टाकताना 6 हां, वाजले. तुम्ही व्लॉगमध्ये ब्लॉग बघितलं मध्ये नसतील. बघितलं असेल. मग मी कमीत कमी 12 ते 13 तास गाडी चालवली कंटिन्यू. मध्ये आणि मध्ये कुठं कुठं चाय ब्रेक पण असं. आपल्याला जाताना 13 तास दाखवत होते आणि आम्हाला स्टॉप घेऊन पण म्हणजे ह्याचंच सगळं आहे ते गोष्ट. हा क्रेडिट ह्याचंच आहे. ह्याने एवढी चांगली गाडी चालवली, की 13 तास आम्हाला ब्रेक घेऊन 13 तास लागले आणि असं पण नाही आम्ही खूप ब्रेक घेतले. जेव्हा मी निघालो तेव्हा 6 वाजलेले. सकाळचे 6 तर वाजलेलेच. आणि तिकडं पोचायचा 6-7 वाजता. 7 वाजताचा काहीतरी टाइम होता. 7:10 7:20 काहीतरी टाइम होता. फक्त आम्ही तिकडे पोचायला ते थांबून थांबून आम्हाला पोचायला फक्त 2 तास उशीर झाला. 2 तास पण नाही, एक्स्ट्रा गेले 2 तास. 2 तास एक्स्ट्रा गेले. कारण की ते तिकडे पोहोचून आम्ही हॉटेल वगैरे बघायला पण आमचं एक अर्धा अर्धा पावणा तास तर गेला. आणि दुसरं मला तर वाटतं जर तुम्हाला फक्त उज्जैन करायचंय तर तुम्हाला 3 दिवस सफिशियंट आहे. जसं की आम्ही 3 दिवसात म्हणजे आम्हाला हा जायला तर 1 मी दिवस लागला. तर मी हे सांगत होतो की जायला मला 1 दिवस लागला बाईकने, आणि यायला पण मला 1 दिवस लागला हां. बाईकने. आम्ही फक्त उज्जैन केलं, महाकालेश्वर मंदिर. हं. तिकडं आम्ही फक्त 1 दिवस थांबलो. हां. हा जर पाहिजे तर तुम्ही अजूनही अजूनही थांबू करू शकतो. शकता. काहीच इश्यू नाही. तिकडे बघण्यासारखं अजून पण मंदिर आहेत, पण ते एका दिवसात होऊ शकतात. आम्हाला असं वाटतं. आमची एक काय चूक झाली ते मी तुम्हाला सांगते व्हिडिओत पुढे. काय चूक झाली ती, की आम्हाला टाईम कसा कमी पडला ते. आता नेक्स्ट आहे आपलं पॉइंट, की तिकडे काय-काय बघितलं पाहिजे, तिकडे काय-काय कव्हर केलं पाहिजे. तर मेन तर आहे उज्जैनचं टेम्पल, उज्जैनचं महाकालेश्वर. टेम्पल म्हणजे महाकालेश्वर टेम्पल. तुम्ही सकाळी उठा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोहोचायला रात्रच होणार आहे, जर तुम्ही बाय रोड जाताय तर. तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिलं महाकालेश्वरला जाऊ शकता आणि आम्ही बाईकने गेलेलो, थोडे जास्त दमलेलो, म्हणून आम्हाला निघायला थोडा उशीर झाला. तरी हो, आम्ही 12 पर्यंत निघालेलो. आमच्या सेकंड ब्लॉगमध्ये हे सगळं आहे कव्हर केलेलं आम्ही. हो. आणि जर तुम्ही तुमची गाडी घेऊन जाताय, तर मी हेच रेफर करेल, की ऑटोपेक्षा तुम्ही तुमची गाडी तुमचे घेऊन हा जावा. त्याच्यात पण ऑटोवाले खूप तुमचं पैसे घेतात. हां, खूप पैसे त्यात घेतात. तुमचे पैसे वाचू शकतात. ही एक मेन गोष्ट आहे, हे पैसे वाचवण्यासाठी. तर आम्ही तर नॉर्मल मुखदर्शन घेतलेलं. मला नाही वाटत, की व्ही-आय-पी दर्शनची काही गरज आहे. जर तुम्ही कुठला असं स्पेशल ओकेजनच्या दिवशी जाताय, म्हणजे महाशिवरात्री वगैरे, तर ते आणि नक्की. व्हीआयपीचे काय ₹200 तिकीट होते, पण 250. 250 समथिंग. हां, 250 तिकीट होती. तर मला नाही वाटत जर गर्दी कमी आहे, तर कशाला ते 250 तरी कशाला घालवायचे. घालवायचे. हां, हा. हां, आणि लाईन कंटिन्यू चालूच होती, म्हणजे थांबली कुठं नाही, हां. कुठंच थांबली नाही. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही व्ही-आय-पी पास घेताय, तर मी तुम्हाला एक बेनिफिट सांगते त्याचं. व्ही-आय-पी पासची लाईन जर तू बघितली असशील, तर आपल्या पुढची होती फक्त. पण ती एक रांग पुढे होती. त्याने काय एवढं तुम्हाला काय थोडी त्या गाभाऱ्यात जायला मिळतंय. तुम्हाला एक रांग पुढे मिळतंय व्ही-आय-पीसाठी आणि बिना ₹250 भरता तुम्हाला जर एक रांग पाठी भेटते, तर काहीच. आम्ही 10-15 मिनिटात बाहेर निघालो. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो बडा गणेशला. ते तिथून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हरसिद्धी माताचं मागच टेम्पल. आहे म्हणजे, हां, तिकडून जवळच. मागच आहे. हां. हरसिद्धी माता टेम्पल पण तिथून वॉकिंग वॉकिंग डिस्टन्सवरच डिस्टन्स वर होतं. येते.
आणि बडा गणेश मंदिर पण वॉकिंग डिस्टन्सवर Walking होतं. distance. तिथे अजून पण मंदिरं आहेत छोटी-छोटी, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. जाऊ तर आम्ही तिथून बडा गणेश आणि हरसिद्धी माता मंदिरचं दर्शन कंप्लीट करून आम्ही कालभैरवला गेलो. म्हटलं संध्याकाळी. आमचं सगळं हे तीनही दर्शन आमचे जवळपास 3-3:30 पर्यंत झालेले होते कंप्लीट. 12ला निघून पण. हां. तर आम्ही म्हटलं कालभैरवला दर्शनला जातो. कारण असं बोलतात, की जेव्हा आपण ज्योतिर्लिंगला जातो, तेव्हा आपण कालभैरवचं दर्शन कालभैरवचे केलं मंदिर पाहिजे. केलंच हं. पाहिजे, केलंच पाहिजे. तिथून ते किती किलोमीटर होतं 5 जवळपास? किलोमीटर होतं. 5 किलोमीटर होतं आणि 5.3. जातानाचा रोड पूर्ण ऍक्च्युली गल्ल्या-गल्ल्या. आम्हाला रोड भेटला नाही, कारण की मी बाईकचा मॅप लावलेला. हं. ते फोर व्हीलरचा मॅप लावला असता तर ते बरोबर हायवे वरून घेऊन गेले असते. पण बट मला मॅप भेटला नाही. बट तिथून फोर व्हीलर पण जात होत्या जिथून जात आपण होत्या, हां. पण आपण डायरेक्ट इकडून गेलो मुंबईचे लोक, तर ते कदाचित ते ते रेसिडेन्शियल हा असेल. ते हां, हां. तिकडून नाही घेऊन जाणार. आणि ते गल्ली गुल्ली गल्ली गुल्ली असं असं मारत त्या मंदिरकडे तर घेऊन गेला बाबा ते मॅप. 4:30 पावणे 5 ला आम्ही तिथे जवळपास पोहोचलो असू. आम्ही काही खाल्लं नव्हतं ते. हे मी तुम्हाला का सांगते, मी तुम्हाला सांगते. आम्हाला काल भैरवचं दर्शन घ्यायला एवढी मोठी रांग, की आम्हाला जवळपास 2 तास 2 लागले. तास तरी लागले. खूप मोठी रांग होती. तुम्ही आणि ब्लॉग मध्ये बघू शकता किती आम्ही थांबलो. रांगेचं रांगेचं काही नाही. तिथे आणि तिकडे मॅनेजमेंट सुद्धा नाहीये. बरोबर. मॅनेजमेंट बिलकुल नव्हती. सगळा ते रश येत वर्कर्स होता. वर्कर्स होते तिकडे मॅनेज करायला, पण ते मंदिराच्या आतमध्ये होते. ते हां. लाईनीमध्ये कोणच मॅनेज करत नव्हतं. खूप गर्दी आहे. पण असं नाही की धक्कामधुक्की एवढं नाही झाला, म्हणजे एकदम त्रास नाही झाला. धक्काबुक्की पण पण झाली. टाइम खूप लागला. हो, टाइम खूप झाली लागला. धक्काबुक्की पण. पण सगळे असं सगळ्यांना दर्शनाला जायचंय. ते मंदिराच्या आतमध्ये झाले. हो, हो. लाईनीमध्ये बाहेर धक्कामधुक्की नाही झाली. आणि लाईनीमध्ये ते धक्कामधुक्की नाही झाली. झिगझॅग जी लाईन असते जवळपास 10 ते 12 10 ते होते ते. 12 बापरे! खूप गर्दी म्हणजे. खूप गर्दी, खूप गर्दी होती आणि 2 तास आमचे 2 तास गेले. तिकडे गेले. आम्ही रिटर्न 7 7:15 ला बाहेर बाहेर आलो पडलो. आणि आमची हरसिद्धी माता मंदिरची आरती आरती मिस झाली. मिस झाली. आम्हाला जायलाच मिळालं नाही. आमचं आणि ठरलेलं दुसऱ्या दिवशी निघायचं, त्यामुळे असं पण नाही की आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन अटेंड करू शकतो. तर तुम्ही मला वाटतं कालभैरव गर्दी असेल तर जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तिथे काय बोलतात त्याला चढावा घेतलेला जो देवाला दाखवायचा असतो कालभैरवसाठी. आणि मी तुम्हाला सांगते आम्हाला देव दिसला पण नाही. तिथे आतमध्ये कसली कारण मूर्ती की आहे खूप गर्दी म्हणजे होती, म्हणजे खूप गर्दी आणि ते हां. हकलत होते. सरळ ते हकलत घेतलं होते. कधी आणि ते कधी देवात आम्हाला आम्हाला रिटर्नमध्ये हां. दिलं आम्हाला समजलंच नाही. समजलं. त्याच्यानंतर आम्ही ह्या गोष्टी जाऊ शकलो नाही. पण नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही जाऊ, तेव्हा नक्की या गोष्टीला जाऊ. आम्ही महर्षी संदीपिनी आश्रमला जायचं होतं आम्हाला. बट जसं तुम्हाला मी बोलली, की आम्हाला कालभैरवमध्येच एवढा टाईम गेला, की आम्हाला पुढे दुसरीकडे कुठे जायलाच मिळालं नाही. तर ते एक तुम्ही करू शकता. ते आश्रम खूप छान आहे. तिकडे मला वाटतं ते वेद वगैरे शिकवलेले ते सगळं तिथे दाखवलेलं आहे. तर ते तुम्ही तुमच्या एक आयटिनरीमध्ये ॲड करू शकता. एका दिवसामध्ये एवढं सगळं होणं इनफ आहे. होऊ शकतं. पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1 दिवस एक्स्ट्रा ॲड करू शकता. हॉटेल रूमचं बोलूया. आम्ही हॉटेल रूमची जी बुक केलेली ती आम्हाला 1500 आम्ही 2 येस. नाईट्स बुक केलेलं. आम्हाला 1500 पडलं पर नाईटचं. पण मी सजेस्ट करीन असं, माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही इकडून बुक करून जाण्यापेक्षा तिकडे जाऊन बुक करा. जर हो. तुम्ही असं पीक टाईमला कुठल्या जात नाहीये तर. तिकडे जाऊन बुक केल्याने तुमचे पैसे कमी होऊ शकतात. म्हणजे मी तिथे बघितलं तर तुम्हाला एक ₹700-800 रुपीजला पण रूम्स अवेलेबल आहे. होत्या. आता नेक्स्ट पॉइंट आहे आमचा, की फूड. मी तुम्हाला 2 रेस्टॉरंट एकदम सजेस्ट करेन, जे की फूड. आहे हं. जे की आहे गॉबलर्स एक छान जेवण होतं गॉबलर्स त्याचं. येस. गॉबलर्स रेस्टॉरंट चांगलं होतं. हो, म्हणजे असं पण आउटसाइडच होतं ते पण रेस्टॉरंट. ॲक्चुअली हां, तू ते बोल. पहिले तू बोल. हां. रेस्टॉरंट असं प्रॉपर नव्हतं. असं रस्त्यावरच त्या लोकांनी चेअर्स वगैरे लावलेल्या. बट त्याचं फूड मला तर आवडलं. आता ह्याचं मला माहीत नाही. ह्याचं तुम्हाला सांगेन. फूड आवडलं मला, पण ते कॉस्टिंग नाही आवडली. कारण की आपल्या मुंबईमध्ये एक फ्राईड राईस ₹110-120 ला पण मिळतो. तिकडे डायरेक्ट 180, 190 आणि क्वांटिटी कमी होती. पण टेस्ट होता. कारण की तिकडे चांगलं कुठं भेटत नव्हतं. स्ट्रीट फूड ट्राय केलेलं आम्ही जेव्हा तिकडं त्या दिवशी नाईट बरोबर. पोहोचलेलो, स्ट्रीट फूड ट्राय करायचं आम्ही बघितलं. पण तिकडे काय आवडलं नाही. पाणीपुरी गाईस खूप बकवास आहे. आपल्या मुंबईच्या लोकांना बिलकुल नाही आवडणार तिकडची पाणीपुरी पाणीपुरी. नाही तुम्ही ती ट्राय करायला ॲक्चुअली जाऊ ती नका. पाणीपुरी पण नाहीये. ती काय आणि त्याच्यानंतर दुसरं रेस्टॉरंट मी तुम्हाला सजेस्ट करेन, गौरव गैरे नावाचं. ते पण मस्त होतं.
खूप छान होतं. तिथे बिर्याणी वगैरे पण मिळतात, बट ओन्ली व्हेजिटेरियन राईस. तर आम्हाला असं वाटतं, की कदाचित ते कमर्शियलाइज झालंय खूप, म्हणून तिकडचं खाणं वगैरे महाग असेल हो. कदाचित. सांगू नाही शकत आणि खूप चांगले-चांगले रेस्टॉरंट्स पण होते चांगले त्यावेळेस चांगले तिकडे. रेस्टॉरंट पण हं. होते. मोठे-मोठे पण होते. आमचा जो होस्ट होता त्याने पण आम्हाला एक सजेस्ट हां. केलेलं. आता नाव आठवतंय तुला? पण तिकडे गंगा म्हणून काहीतरी होतं. हं. गंगा हॉटेल म्हणून. पण तिकडे खूप गर्दी होती म्हणून आम्ही तिकडे जेवलो नाही. तर फूडचं आमचं एका टाईमचं बिल जवळपास 400-500 होतच होतं. तर हो. ते तुम्ही कमीच्या दुसऱ्या रेस्टॉरंट्समध्ये वगैरे जाऊन हो, तुम्ही तुम्हाला कुठे चांगलं भेटलं त्यापेक्षा अजून कमी पैशामध्ये, तर ते तुम्ही प्रिफर खाऊ करू शकता. शकता. हां, हां. आता रोनक कव्हर करेल, की काय मायलेज, पेट्रोल वगैरे सर्व ती तूच कॅरी ऑन. मायलेजचा मी सांगतो तुम्हाला, मला अजूनपर्यंत 70च्या स्पीडनी चालवली मी 70-80, 70-80. तर मला अजूनपर्यंत मुंबई, पुणा मी खूप वेळा गेलोय. मुंबई, पुणा, लोणावळा वगैरे खूप. लोणावळा तर काय छोटी राईड आहे. मुंबई, पुणा मी केली. रिटर्नमध्ये मला ती फुल पेट्रोलमध्ये कमीत कमी 400 चालायची. आतापर्यंत 400 चालायची. ते पण 70 किंवा 80 ची स्पीड मेंटेन केली तर. हं. आणि आता उज्जैन जेव्हा निघालो मी, तर 70-80 मेंटेन करत होतो कुठपर्यंत मी नाशिकपर्यंत. नाशिकच्या पुढं मला खूप चांगला रोड मिळाले. मध्ये-मध्ये स्पीड ब्रेकर होते, पण खूप एकदम सरळ रोड मिळाले. तर रोड्स मी चांगले होते रोड चांगले तिकडचे होते. राईट. रोड हां. एकदम बेस्ट होते रोड. तर राईड करायला मजा आली आणि राईड करायला मजा आली तर 120, 110 स्पीड चालत होती. तर त्याने काय मला मायलेज भेटला नाही. तर मी तुम्हाला सांगू शकतो की 20, 25, 25चा ॲव्हरेज दिला असेल मला गाडीने. तर माझी गाडी आहे एक्सपल्स 200 4V. ती टुरिंग बाईक पण आहे आणि ती ऑफ रोडिंग बाईक पण आहे. तर तिला मला असं वाटतं की कुठेही घेऊन जाऊ शकतात. माझ्या एक्सपिरियन्सनुसार. मुंबईच्या खड्ड्यात घेऊन जाऊ शकतो आपण. हां, तिकडे पण घेऊन जाऊ शकतात. आणि मी तुला अजून एक क्वेशन विचारेन, की ज्यांना राईड करायची आहे, त्यांनी काय बाईकला एक्सेसरीज लावून घेतल्या पाहिजे? जसं की तू राईडला जायचंय हां, म्हणून लाईट्स वगैरे. तर सर्वात पहिले तुम्ही ना लाईट्स लावून घ्या. एक्स्ट्रा लाईट्स आणि चांगली लाईट लावून घ्या. तर इंदोरपासून पुढे जाताना आहे ना तुम्हाला आता रोडचं काम चालू होतं, तर कारण की रोडवर लाईटच नव्हती आणि मला असं वाटलं की ते माझी लाईट कमी उजेड देत होती. नाही, पण मी तर लाईट तुम्ही लावायचं का सजेस्ट करेन, तर मी पण सांगते. बिकॉज आम्हाला मध्ये एक शेवटचा 80 किलोमीटरचा जो पॅच आलेला. जातानाचा मी तुम्हाला सांगते. तो 80 किलोमीटर नाही 50 किलोमीटर होतं ते. 50 हां. किलोमीटरचा. ओके, सॉरी. तो 50 तो किलोमीटरचा जो गावामधून होता. हो, म्हणून खूप त्रास झाला. गावातून आणि छोटे रस्ते होते आणि एक तर तिकडच्या खूप स्टोरीज आपण ऐकलेल्या आहेत, की रात्री दरोडे वगैरे घालतात. तर मला तर भीतीच वाटत होती. मी देवाचं नाव घेत चाललेली, की बाबा काही होऊ नको दे. पण त्याच्यासाठी तुम्ही लाईट्स वगैरे प्रॉपर लावा गाईज. कारण उगाच रिस्क नको. हो. चांगली लाईट्स लावा आणि गिअर अप स्वतःला पण कव्हर करा गिअर अपनी आणि ब्रेक चांगले ठेवा आणि कारण की नाशिक जेव्हा आपण क्रॉस करतो धुले धुले रोडवर, तिकडे छोटे-छोटे स्पीड ब्रेकर असे 1, 2, 3, 3, 3, 3 स्पीड ब्रेकर येतात आणि ॲनिमल्स खूप खूप मध्ये मध्ये क्रॉसिंगला असतात. तर खूप. ब्रेक्स ब्रेक्स पण चांगले ठेवा. तर तू मला असं वाटतं जे आपल्याला बघतायत व्ह्युअर्स त्यांना पण सांग, की त्यांना कितीचं पेट्रोल म्हणजे आपल्याला कितीचं लागलं जेणेकरून त्यांना जर राईड करायची असेल, तर त्यांना पण तेवढं हेल्प होईल. मला मला जर लागलं 3, 3.5 पर्यंत 4 पकडून 4 चाल. पकडून चला. मला लागला कारण की मी त्या हिशोबाने गाडी चालवत होतो. तर मला पेट्रोल लागला 3,500-4 हजाराचा. 4 पकडून चला कारण की मी त्या हिशोबाने गाडी चालवत होतो. 100, 120, 130 गाडी स्पीड ठेवलेली मी. तर सरांना हायवे दिसला तर ते सुटले. हां, कारण की मला त्या टाईमवर मी टार्गेट ठेवलेलं की एवढं-एवढं मी किलोमीटर कव्हर करेन एवढ्या टाईममध्ये. तर मी पेट्रोलकडे लक्षच नाही दिलं. मी डायरेक्ट सुटसुटीत सुटलो. तर मला 4,000 पर्यंत पेट्रोल लागला. हो. आणि जर तुम्ही ट्रेनने जाताय तर नो इश्यू. तुम्ही खूप कमी मध्ये म्हणजे जवळपास मी तुम्हाला सांगेल 5,000 मध्ये पूर्ण तुमची ट्रिप करू शकता. ओव्हरऑल बजेट आमचं गेलेलं जवळपास 10,000 ते 12,000 रुपये. बट तुम्ही जसं की रोनकने सांगितलं यू कॅन कॉम्प्रोमाइज ऑन पेट्रोल. त्याच्यानंतर फूडवर तुम्ही फूडमध्ये पण कॉम्प्रोमाइज करू कॉम्प्रोमाईज शकता. करू शकता. येस, हॉटेल रूम्समध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. मी सजेस्ट करेन तिथे जाऊन बुक करा तुम्ही हॉटेल रूम्स. जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल आणि कमी रेट्स आणि कमी त्यांना रेट्समध्ये बोललं पण. ना,
₹200 कम कर दो भैया, ₹100 कम कर दो, दे विल डू. ते करून देतात. करून देतात ते. बरोबर. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही चिप आउट करू शकता. मी तुम्हाला बोलेल तुम्ही हॉटेल रूम्समध्ये एक वेळ करा. तुम्हाला जर बाईकने जायचं नसेल, मेनली हे आम्ही बाईक राईडसाठी केलंय. कारण आम्ही बघितलं, की बाईक राईडचे जास्त एवढे व्हिडिओज नव्हते नव्हते उज्जैनसाठीचे. तर उज्जैनचे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करेल ह्याच्यासाठी. आमचं 10,000-12,000 गेलं कारण आम्ही तेवढं स्पेंड केलं. पण 12,000 पर्यंत आमचं गेले येस, तुम्ही 8,000 पर्यंत तुमची बाईक राईडही कंप्लीट कम्प्लीट करू शकतात. आणि जर तुम्हाला ओंकारेश्वर करायचंय तर यू कॅन ॲड ₹2,000 इन. ओन्ली म्हणजे 2,000 रुपीज. हां, हां. म्हणजे 9,000 म्हणजे तुमचे पूर्ण ओंकारेश्वर पण जाऊन कंप्लीट होऊ शकतं. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आमची ट्रिप खूप छान खूप छान झाली. होती. ह्याला राईड करायला खूप आवडतं म्हणून त्याला बाईक चालवायला खूप आवडली. मला देवदर्शनाला जायचंच होतं. आमची इच्छा आहे दोघांची, की आम्ही सोबत सगळे ज्योतिर्लिंग कंप्लीट करू करू. आणि वन डे आम्ही. पण तू हे नोटीस केलंस का आपण भीमाशंकरला पण बाईकने गेलेलो, जे आपण बाईकने. सोबत केलंय ते आणि उज्जैनला पण आम्ही बाईकने उज्जैनला पण गेलो. गेलो. तर नक्की आमचे 12च्या 12 ज्योतिर्लिंग आम्ही बाईकने जाऊ. भीमाशंकर ब्लॉगने केलं. बाईकने जाऊ हे आमचं आम्ही गॅरंटी नाही देत. पण माझी इच्छा आहे, की आपण तुमची बाईकने इच्छा जाऊ. आहे. आणि दुसरी गोष्ट भीमाशंकर आम्ही ब्लॉग नाही केलेलं, तर हा मला परत घेऊन जाणार, की हो. मी ब्लॉग करेन. बस दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की नक्की सांगा. सांगा. आणि जे कोणी उज्जैनला जात आहेत, ज्यांना बाईक राईड करायची आहे किंवा कारने जात आहेत, तरी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू हेल्पफुलच शकतो. आहे. किंवा जर तुम्ही ट्रेनने जरी जाताय, तरी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा वाटला? कॉमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. बाय.